सामाजिक क्रांती जागृती अभियानाला येवल्यातून सुरुवात. पूज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो, ॲडव्होकेट माणिकराव शिंदे, संभाजी पवार. येवला मुक्तीभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 साली धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली होती व नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी लाखो अनुयायांना बरोबर घेऊन बुद्ध धम्म स्वीकारला होता. अशा ह्या ऐतिहासिक भूमीवर पूज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली येवल्यातून सामाजिक क्रांती जागृती अभियान सुरू झालं असून उद्या या पदयात्रेला येवल्यातून सुरुवात होणार आहे. या अभियान प्रसंगी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, संभाजी पवार आदी उपस्थित होते. आज या येवल्याच्या क्रांतीभूमीमध्ये 1901 वार 1935 ची आठवण निश्चितपणे झाल्याशिवाय राहत नाही. आजपासून भंतीजी हे सामाजिक क्रांतीची ज्योत पेटवत या ठिकाणावरनं उद्यापासून निघणार आहे आणि 13 ऑक्टोबरला या ठिकाणी पुनश्च येऊन याच भूमीवर आपल्या या विचाराची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या या विचारातनं हा समाज म्हटल्यानंतर फक्त एखाद्या जातीपुरता नाही तर सर्व भारतवासीय जगाला संदेश देणारा हा सामाजिक क्रांतीचा संदेश या माध्यमातून ते देणार आहे. त्याची सुरुवात या ठिकाणी आज झालेली आहे हे मी या ठिकाणी आवर्जूनपणे सांगतो. आणि हे कार्य करत असताना माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले महेंद्र भाऊ पगारे असतील, संभाजीराजे असतील, अजितभाई असतील, सर्व आम्ही सामाजिक दृष्टिकोनातनं एक वेगळ्या विचाराचे म्हणजे निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनावादी विचाराचे आम्ही सर्व आहोत हे या ठिकाणी आवर्जून सांगत यांच्या या भंतीजींच्या कार्यात आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद प्रतिक्रांती. त्यामुळं बाबासाहेबांची दार्शनिक दृष्टी आहे. मनुस्मृतीच्या जोखंडामध्ये राहून माणूस गुलाम बनतोय, गुलामीचं जीवन जगण्याची सवय लागते. या गुलामीच्या सगळ्या बेड्या उद्ध्वस्त करून जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. बुद्धाच्या धम्माने साऱ्या जगाच्या मानवी समाजाचं कल्याण होणार आहे. त्यासाठी ह्या महाघोषणा या पुण्यभूमीवरून या भूमीवरून केली. त्या भूमीवरून तर नाशिक पर्यंत ही पदयात्रा आजपासून सुरू होते. ती 16 तारखेला तिचं समापन त्रिरश्मी रेणीला होणार आहे. या धम्म पदयात्रेत सगळ्या संप्रदायाच्या पंथांच्या सगळ्या लोकांनी समाविष्ट व्हावं आणि या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक समग्र बदलासाठी आपण या रस्त्यावरची लढाई करण्यासाठी संपूर्ण भगवान बुद्धांचा हा संपूर्ण विचार साऱ्या जगभर पसरवण्यासाठी हे धम्मक्रांती सामाजिक जागृती अभियान आहे. या अभियानामध्ये सर्वांनी समाविष्ट व्हावं असं आवाहन करतो. खूप मंगल हो, सुखी हो. नगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच येवला शहरातील महिलांसाठी भव्य होम मिनिस्टर महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शिंदे गटाच्या नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समिती सभापती प्राध्यापिका सौ शीतल प्रशांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले आहे. दिनांक 15 मे माऊली लॉन्स येवला, वेळ सायंकाळी 5 वाजता. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन, मनोरंजन आणि सन्मान देणाऱ्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास येवला शहरातील सर्व माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. आपली उपस्थितीच कार्यक्रमाची शोभा वाढवेल.